पतंगरावजींचं बाबतीत अधिक बोलायचं झालं, माझे सहकारीच आहेत, ज्येष्ठ आहेत, पण मी जरूर सांगेन पतंगरावजी इज अ मॅन इन अ हरी. ते थांबायला तयार नाही आहे. आपण मगाशी विश्वजित म्हणाले की आमच्या संस्थेची वाटचाल ही 50व्या वर्षाकडे आता सुरू आहे. 46 वर्ष आमच्या संस्थेच्या कामकाजाला पूर्ण झाली असताना आमची घोडदौड आता सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे चाललेली आहे. मी तर म्हणेन की इतरांना जे 100 वर्षात करणं शक्य नव्हतं ते तुम्ही 46 वर्षामध्ये गाठलेलं आहे. आणि म्हणून पतंगरावजी जर मॅन इन हरी नसते तर कदाचित झालं नसतं. आणि म्हणून पतंगरावजींची दूरदृष्टी आहे, काम करायची तडप आहे, जिद्द आहे, आणि तेवढंच हे काम लवकर झालं पाहिजे हा तगादा आहे. तो आधी होता आणि आजही माझ्याजवळ तसाच असतो की काम लवकर झालं पाहिजे, कुठलंही काम असो. त्यामुळे काम करत असताना त्या कामाची जलद गतीने अंमलबजावणी झाली पाहिजे. शासनाचे निर्णय घेतानाची बाब असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रसंग असो, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा करण्याची प्रसंग असो, काही जरी असलं तर ते काम जलद गतीने झालं पाहिजे. आणि ते करण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. आणि म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम आपण आजपर्यंत केलं आहे. म्हणून या शैक्षणिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय विद्यापीठाने क्रांती घडवलेली आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरू नाही. आणि म्हणून अतिशय चांगले विद्यार्थी अनेक चांगल्या क्षेत्रामध्ये आज त्यांनी नावलौकिक करण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा झालेला एकंदर यश, आणि आपले विद्यार्थी आज जे ॲल्युमिनी आपली जी आहे या विद्यापीठाची आहे त्यांचं अनेक क्षेत्रामध्ये असलेलं योगदान खरोखरच महाराष्ट्राचं नाव गौरवाने घेतलं जाईल. एवढं सुंदर काम आपले विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये करत आहेत. आणि म्हणून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आमच्या सर्वांसाठी आहे. आज राज्य सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये या कल्याणकारी राज्याचं खऱ्या अर्थाने जो फोकस्ड अप्रोच आहे आणि असला पाहिजे, म्हणजे राज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट शैक्षणिक सुविधा चांगल्या पद्धतीच्या ग्लोबल महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जे आपलं विजन आहे. आपण सर्व मला विचारते एकंदरीत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मागे 50 वर्ष काय झालं याचा आढावा आपण घेत आहोत. मागे 50 वर्षामध्ये कविवर्यांनी सांगितलं की ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्राकडून अपेक्षित आहेत, महाराष्ट्राला ज्यांनी नेतृत्व दिलं त्यांनी गेल्या 50 वर्षामध्ये जी काही क्रांतिकारक पावलं टाकली त्याच्यामध्ये शैक्षणिक पाया महाराष्ट्राचा रचण्याचं काम जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये भारतीय विद्यापीठाचा वाटा सिंहाचा आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरू नये. आणि म्हणून आता पुढील 50 वर्षामध्ये 50 वर्षात काय झालं पाया आपण सुंदर रचला, पण पुढील 50 वर्षामध्ये जे काही आपल्याला साध्य करायचं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं विजन, महाराष्ट्राची दूरदृष्टी आणि त्याच्यामध्ये तुमचं असलेलं योगदान याचं दोन्ही एकत्रित मला वाटतं जर निर्णय आपला झाला, मला वाटतं त्याच्यामध्ये काही कमी राहणार नाही. अशा प्रकारचं विजन हे आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे.